तर मंडळी, कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत मुक्काम गिलबिली, पोस्ट मानोरा, तालुका बल्लारपूर येथील अमोल कोहरे या ड्रोन पायलट असलेल्या युवकाची मुलाखत. चला तर ऐकूया अमोल कोहरे यांची सुशांत वाकडे यांनी घेतलेली ड्रोन पायलट याबद्दलची ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसान कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि नव्या तंत्रज्ञानाने शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्यात येत आहे. शेतीच्या विकासामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हे महत्वाचे असते. आज शेतीमध्ये आपण बघतोय की ड्रोनच्या साहाय्याने शेतीला फवारणी करण्यात येत आहे आणि त्या ड्रोन मध्ये एक कुतूहल आपल्याला असं वाटते की हा छोटासा ड्रोन एवढ्या शेतीला कसं पूर्ण पीक फवारणी करते. तर आज आपण मुक्काम गिलबिली, पोस्ट मानोरा, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर येथील ड्रोन पायलट अमोल सुरेश कोहरे यांच्यासोबत अधिक माहिती जाणून घेऊया. कोहरेजी नमस्कार. नमस्कार सर. मला सांगा, ड्रोन बद्दल आपण काय सांगणार? सर, सांगायला आवडेल शेतकऱ्यांना ड्रोन बद्दल थोडक्यात माहिती देतो. ड्रोन हा जवळपास शेतकऱ्यांचा 7 ते 8 मिनिटांमध्ये 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र कंप्लीट करतो आणि जवळपास शेतकऱ्यांचा वेळ, पाणी आणि औषधाचा बचत देखील या ड्रोनच्या माध्यमातून होतो. सर, सांगायला आवडेल ड्रोन आधुनिक टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये एक आविष्कार आहे ज्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची शेती फवारणी करू शकतो. सांगायला आवडेल ड्रोन आपण एका जागेवर उभे राहून रिमोटच्या सहाय्याने शेताची फवारणी वरच्या वरून करता येईल. ड्रोन हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कसा आहे आणि याचे कार्य कशा पद्धतीने होते त्याबद्दल सांगा. सर, शेतकऱ्यांचे फायदे म्हणजे शेतकऱ्यांची वेळ, जो शेतकऱ्यांना वेळ लागतो तो वेळ जवळपास शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्र फवारणी करण्यासाठी जवळपास त्याला 1.5 ते 2 तास लागतो. तर ड्रोनच्या सहाय्याने शेतकऱ्यांचा वेळ जवळपास 7 ते 8 मिनिटांमध्ये प्रति एकरी फवारणी करतो. दुसरी गोष्ट सर, सांगायला आवडेल 10 लिटर पाण्यामध्ये जवळपास 1 एकर क्षेत्र हा कंप्लीट करतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा औषधाचा बचत, जो रेग्युलर शेतकरी 1 एकराला डोस वापरतो त्यापेक्षाही जवळपास 30 ते 20% कमी करून आम्ही ड्रोनने फवारणी करून देतो. त्यामध्ये शेतकऱ्यांचा औषधाचा पण बचाव होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्यांना फायदा होतो. आपण सांगितलं की 7 ते 8 मिनिटांमध्ये प्रति एकर फवारणी होते. 8 मिनिटांमध्ये योग्य फवारणी होते काय? नक्की सर, 7 ते 8 मिनिटांमध्ये फवारणी म्हणजे हातपंपापेक्षाही खूप फास्ट. म्हणजे कशी? तर सांगायला आवडेल सर, जे आपण हातपंपाने मारतो त्याचं एक ड्रॉप आहे, तो सरळ दिशेने डायरेक्ट पानावर पडतो आणि त्या हातपंपामध्ये एवढी प्रेशर नाही राहत आणि मानवामध्ये एवढी चालण्याची क्षमता नाही राहत तो हा बांधावरून त्या बांधापर्यंत तेवढी जागा कव्हर करू शकतो. पण ड्रोनच्या सहाय्याने जवळपास त्याचा जो एक ड्रॉप, जे एक थेंब आहे, त्याचे जवळपास 250 ते 250 पेक्षाही जास्त असे ड्रॉप तयार होते. त्याच्यामध्ये अतिशय बारीक मायक्रोमध्ये ड्रॉप तयार होतात आणि जवळपास तो 100 फूट ते 1000 फूट जागा हा मानवापेक्षा कितीतरी पटीने फास्ट करतो आणि याचे जवळपास 7 ते 8 मिनिटांमध्ये हा 1 एकर कंप्लीट करतो. फवारणी करत असताना महत्वाचा घटक म्हणजे पाणी आणि कीटकनाशक. बरोबर. तर याचा समतोल यामध्ये कशा पद्धतीने, म्हणजे आपला नॅपसॅक पंप आणि याची तुलना केली तर कसा साधला जातो त्याबद्दल सांगा. औषधी आणि पाणी ज्या पद्धतीने आपण शेतकरी हातपंपाला जे औषधी वापरता ते जवळपास 70 ते 80 लिटर पाण्यामध्ये फॉर एक्झाम्पल 25 ते 30 ml पर पंपाला वापरतात आणि त्याच्यामध्ये आम्ही 10 लिटर पाण्यामध्ये जे 1 एकर क्षेत्र आहे त्याची जे एवढी औषधी आहे 10 लिटर पाण्यामध्येच आम्ही त्याचं फॉर्म्युलेशन तयार करतो, ज्याच्यावर ड्रोन अधिकाऱ्यांनी रिसर्च केला आणि याचा वापर करून
या ड्रोनला समोर प्राधान्य दिला. तर त्यामुळे आम्ही त्या औषधाचा ड्रोनच्या माध्यमातून फॉर्म्युलेशन करून हातपंपाच्या विरुद्ध आणि शेतकऱ्यांची औषधी आणि पाणी बचाव करून त्याचं फॉर्म्युलेशन तयार करतो. शेती कसत असणाऱ्या शेतकऱ्याने ड्रोन का वापरला पाहिजे? सर, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर शेतीसाठी जो फवारणी करण्यासाठी जो रोजगार असतो तो वेळेवर मिळत नाही. दुसरी गोष्ट सर, शेतकऱ्यांना सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तर जीवितहानी. आज पुष्कळ भागामध्ये आपल्याला ऐकायला आणि बघायला पण मिळत आहेत का फवारणी केल्याने कीटकनाशक असेल किंवा तणनाशक असेल त्या शरीराला, मानवाच्या शरीराला एवढं धोकादायक ठरू शकतो आणि कित्येक जणांची त्याच्यामुळे जीवितहानी देखील झाली आहे. तर या ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला शेतामध्ये जायची अडचण भासणार नाही, ज्याच्या माध्यमातून कीड म्हणा, कोणताही सर्पदंश म्हणा, इत्यादी गोष्टीपासून मानवाची बऱ्याच काही गोष्टीबद्दल काळजी घेऊ शकतो. आणि याचं ड्रोनने फवारणी जर केलं तर जवळजवळ प्रत्येक शेतकरी हा प्रगत शेतकरी ठरू शकतो. आणि आज या जगामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे, तर त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ड्रोन हे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि ज्याचा वापर जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून आपल्या भागामध्ये याचं चालू आहे. तर बाकी पण शेतकरी याचं खरोखर वापर केलं पाहिजे आणि या जीवितहानीपासून स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. प्रत्येक पिकावर ड्रोनने फवारणी होऊ शकते काय? बिलकुल सर. आपलं पीक कोणतं, पालेभाज्या असू द्या, फळभाज्या असे किंवा फुल, या सगळ्या क्रॉपवर ड्रोन फवारणी करू शकतो. कारण त्याची रेंज तेवढी असल्यामुळे तो कुठल्याही पिकाला योग्य प्रमाणामध्ये फवारणी करू शकतो. अमोल कोहरे, आपण तर सांगितलं की ड्रोननी फवारणी होऊ शकते, पण आपल्याकडे 3 हंगामामध्ये पिकं घेणारे शेतकरी आहेत. तर आपल्याकडे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही मोसममध्ये ड्रोनने फवारणी करता येते का? बिलकुल सर. पावसामध्ये फवारणी जर करायची झाली तर शेतकरी पावसामध्ये फवारणी करत नाही. थोडा जवळपास कोणत्या दिवशी ढगाळ वातावरण राहतो तर कोणत्या दिवशी साफ राहतो. अशा टाइमामध्ये शेतकऱ्यांना जवळपास हातपंपाने 2 ते 3 तास लागतो. त्या टाइम मध्ये शेतकऱ्यांना कमी वेळामध्ये फवारणी नाही होऊ शकत आणि फवारणी केल्यानंतर त्या वेळात पाऊस जर आला तर ते औषधी पूर्ण वाया जातो. तर त्यावेळी पावसाळ्यामध्ये ड्रोन 7 ते 8 मिनिटांमध्ये जवळपास 2 ते 3 तास पाऊस फक्त नाही जरी आला तरी तेवढ्या वेळामध्ये आपण ड्रोनने फवारणी करून आपलं पिकाचं संरक्षण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट सर, उन्हाळा असो, पावसाळा आणि हिवाळा ह्या तिन्ही ऋतूमध्ये ड्रोन चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. ड्रोन क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय संधी आहेत? बेरोजगारांना रोजगारांची संधी. आज कित्येक शेतकऱ्यांचे मुलं असू द्या किंवा एवढी सुशिक्षित जे एमएड, बीएड, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर करून त्यांना रोजगार मिळत नाहीये. तर अशा सर्व युवा तरुणांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी आज शेतीकडे वळलं पाहिजे. शेती हे आधुनिक याच्यामध्ये ड्रोनने फवारणी, ड्रोन पायलट याची ट्रेनिंग घेऊन प्रत्येक भागामध्ये त्यांनी विविध उपक्रम केले पाहिजे आणि ड्रोनने फवारणी याचे हे केले पाहिजे, अशी मी त्यांना आवाहन करते. अमोल, आपण बघतोय ड्रोन उडवण्याकरता कुठल्या प्रशिक्षणाची गरज असते का? बिलकुल सर. ड्रोन उडवायसाठी सर्वात म्हणला तर सर्टिफिकेट, जो ड्रोन उडवायचं, जसं आपण एखादी बाईक जरी चालवायचं झालं तरी विदाउट लायसन्स बाईक चालवू शकत नाही, तसंच डीजीसी अप्रुव्हल लायसन्स लागतो याला. प्रत्येक गोष्टीचा एक कालांतर राहतो आणि त्याचं काहीतरी एक सर्टिफिकेशन राहतो. त्याच्याच व्यतिरिक्त आपण कुठलाही काम करू शकत नाही. तर तसंच याला पण लायसन्स लागतो. विदाउट लायसन्स आपण ड्रोन उडवू शकत नाही, त्याच्यावर गव्हर्नमेंटची कारवाई होऊ शकतो. ड्रोन पायलट बनण्यासाठी काय पात्रता आहे आणि त्यासाठी किती खर्च लागतो? अतिशय चांगला प्रश्न विचारले सर. त्याच्यासाठी सर जवळपास ITIA, BSc ऍग्रिकल्चर ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी केले पाहिजे.
अमोल सुरेश कोहरे, आज आपण ड्रोन या तंत्रज्ञानाविषयी आमच्या शेतकऱ्यांना जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी केंद्र चंद्रपूरच्या वतीने मी आपले आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मंडळी, आत्ताच आपण मुक्काम गिलबिली पोस्ट मानोरा तालुका बल्लारपूर येथील ड्रोन पायलट असलेले अमोल कोहरे यांची सुशांत वाकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.